ओम नमः शिवाय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। परम पूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय। जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त। ओम नमः शिवाय। आजचा अनुभव खूप सुंदर। स्मिता पांढरे म्हणून आहेत, तर त्यांनी गावाचं नाव सांगू नका बोललेत आणि अनुभवाकडे येण्यापूर्वी अगदी सगळ्यांना सॉरी म्हणेन, का तर खूप सारे अनुभव 16-17 अनुभव आत्ता आलेले आहेत आणि मी एकही पोस्ट केलेला नाही आहे. व्हॉट्सअप नंबर दिल्यामुळं तिथंही बऱ्याच भगिनींनी अगदी मोठमोठे अनुभव लिहून पाठवलेले आहेत. मला खूप वाईट वाटलं, की म्हणजे इतकं लोकं पाठवतायत आणि ती एक सेवा आहे आईंनी दिलेली, तर ती माझ्याकडून व्यवस्थित घडत नाहीये. तर मला असं वाटायला लागलं या आठवड्याभरात मी 2-2 अनुभव तरी शेअर केले, तर मग 16 अनुभव तरी या आठवड्यात शेअर होतील. 2-2 अनुभव शेअर केले तर मी ट्राय करेन तसं करायला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांचे कॉल मी रिसीव्ह केलेले नाही आहेत, तर त्यांना खरंच खूप सॉरी म्हणेन. ज्यांचे कॉल रिसीव्ह झालेले नाही आहेत, त्यांना मी रिटर्न कॉल स्वतःहून करेन. कॉल रिसीव्ह नाही केले त्याबद्दल राग मानू नका. मी रिटर्न तुम्हाला कॉल करेन. तर अनुभवाकडे येते. तर देवकीताई म्हणतात, की गेली 12 वर्ष झालं मी आईंच्या मार्गामध्ये आहे आणि पहिली 4 वर्ष ही खूप त्रासाची होती. म्हणजे लग्न माझं नुकतंच ठरलं म्हणतात आणि 3 महिन्यांनी मी आईंच्या मार्गामध्ये आले. म्हणजे माझे मिस्टर त्यांची एक मैत्रीण होती म्हणतात, जी ऑफिसमध्ये त्यांच्या काम करायची. तर तिच्या सांगण्यानं माझे मिस्टर मार्गामध्ये आलेले आणि आमचं लग्न ठरलं आणि त्याच्यानंतर 6 महिन्यांनी पुढं आमचं लग्न होतं म्हणतात त्या. आणि मग माझ्या मिस्टरांनी मला म्हणजे असं फोनवर सांगून भेटल्यावर पण सांगायचे आईंबद्दल वगैरे आणि त्याच्यानंतर मग मी 2-3 महिन्यांनी आईंच्या मार्गामध्ये आले आणि त्याच्यानंतर 3 महिन्यानं आमचं लग्न झालेलं म्हणतात. तर अनुग्रह मला एकदम चटकन मिळाला म्हणतात. म्हणजे लग्न झाल्यानंतर आम्ही दोघांनी मिळून अनुग्रह घेतलेला होता म्हणतात त्या. आणि गावाचं नाव सांगू नका बोललेत त्या. मी सांगितलं का नाही मला काही लक्षात येईना. पण गावाचं नाव सांगू नका बोललेत त्या म्हणून सांगितलेलं नाहीये. तर त्या म्हणतात, की 3 महिने झाले माझी सेवा झाली, त्याच्यानंतर लग्न झालं आणि अनुग्रह झाला. सगळ्यांना खूप मी जिथं आम्ही दोघं पण जात होतो म्हणल्या ह्याच्यासाठी सेवेसाठी वगैरे ज्या मंदिरात आम्ही जात होतो, तर तिथल्या पण भगिनी मला बोलल्या, की "अरे वाह! तुझं नवीन लग्न झालंय आणि नवरा पण मार्गातला आहे आणि खूप छान तुला अनुग्रह मिळाला. तर खूप लवकर आईंची तुझ्यावर कृपा झालेली आहे." तर मला खूप भारी वाटायला लागलं म्हटलं. ती एक फिलिंग एक वेगळी ढगात नेणारी होती म्हणतात त्या. का तर मला असं वाटायला लागलं, की आता खूप सगळं माझं छानच असणार आहे. आणि कॉलेज माझं संपलेलं होतं म्हणतात आणि त्याच्यानंतर 2 वर्षानं माझं लग्न झालेलं होतं. बी-कॉम माझं झालेलं होतं. तर त्या म्हणतात, अनुग्रह झाला. त्याच्यानंतर मी खूप चांगल्या पद्धतीनं सेवा करत होते म्हणल्या आणि घरी कोण नव्हतं. फक्त सासूबाई आणि माझे मिस्टर आणि मी. का तर माझे मिस्टर एकुलते एक होते म्हणल्या आणि बहिणी दोघी त्या लग्न होऊन गेलेल्या. तर बाकी कोणी घरात नव्हतं. आणि मग मला माहेरकडून पण खूप चांगले लोकं हे करायला लागले, की "अरे बरं झालं तुझं, छान झालं." आणि काही म्हणजे प्रॉब्लेम नव्हता, इकॉनॉमिकली काही प्रॉब्लेम नव्हता वगैरे असं. तर म्हणतात, की खरं ही फक्त सुरुवात होती म्हणतात. पुढचे 4 वर्ष इतके त्रासाचे होते, की मला असं वाटलं, की हे अनुग्रह मिळाला आणि आईंची कृपा झाली, ह्या गोष्टी खोट्या आहेत. हे काही खरं नाहीये आणि देव तरी आहे का नाही, अशा माझ्या परीक्षा झाल्या म्हणतात. का तर लग्न झालं, अनुग्रह झाला आमचा. माझे मिस्टर पण नवीन-नवीनच मार्गात आलेले होते म्हणतात. म्हणजे माझ्या आधी एक 6-7 महिने आले असतील म्हणतात ते मार्गामध्ये. लग्न झालं आणि तुम्हाला सांगू म्हणतात इतक्या अडचणी आल्या. म्हणजे 4च महिने झाले म्हणतात लग्न होऊन माझं आणि 4 महिने झाले आणि आमच्या दोघांचा इतका मोठा ॲक्सिडेंट झाला म्हणतात. मला जास्त हे नाही, फक्त माझा हात फ्रॅक्चर झाला म्हणतात. पण माझ्या मिस्टरांचा हात आणि पाय 2 फ्रॅक्चर झालेले होते म्हणतात. म्हणजे लग्न होऊन फक्त 4 महिने झालेत. आणि सारख्या काहीतरी अडचणी पण सुरूच होत्या म्हणल्या. का तर माझं लग्न झालं आणि त्याच्यानंतर एका महिन्यात सासूबाईंची तब्येत बिघडलेली. माझ्या सासूबाई एकदम ठणठणीत म्हणल्या. लग्नात सुद्धा माझ्या ज्यांनी त्यांना बघितलं
तर त्यांनी त्यांनी सगळ्यांनी म्हटले, की "काय सासू वाटत नाहीये, तुझी बहीण वाटेल." इतक्या म्हणजे ते यंग आणि एकदम स्वतःला त्यांनी मस्त ठेवलेलं होतं म्हणल्या. आणि त्या एका महिन्याच्या आतच आजारी पडल्या आणि त्या इतक्या आजारी पडल्या, की 1-1.5 महिना त्यांचं आजारपणच चालू होतं म्हणल्या लग्न झाल्यानंतर. आणि सगळे त्याच्यानंतर लगेच 1-2 महिने गेले तोपर्यंत आमचा ॲक्सिडेंट झाला. सगळेजण म्हणायला लागले, "काय पोरगीचा पायगुण आहे आणि जरा बघायचं होतं." असं सासूबाईंना शिकवायला लागल्या म्हणल्या. म्हणजे माझ्या नंदा वगैरे होत्या, त्यांच्या इकडून त्यांच्या पण घरी कोणतरी कोणतरी बोललं असेल, तर त्यांच्या इकडून शिकवलं जायला लागलं सासूबाईंना ते आणि त्यांना पण ते पटायला लागलं म्हणल्या. कारण घटना तशा घडल्या आणि दोघंही फ्रॅक्चर तसं काही हे नव्हतं म्हटल्या, कामवाले वगैरे होत्या. पण सासूबाईंच्या मनात माझ्याबद्दल थोडं-थोडं हे यायला लागलं म्हटलं, की म्हणजे खरंच हिचा पायगुण चांगला नाहीये का? मी कधीच आजारी न पडणारी, मी अशी आजारी पडले आणि लगेच ह्यांचा ॲक्सिडेंट झाला वगैरे, असं त्यांच्या मनात यायला लागलं म्हणलं. मी सेवा उपासना चालू ठेवलेली होती. त्यांनी पण करत होते. आमच्या दोघांच्याही उपासनेमध्ये काहीही खंड नव्हता म्हणल्या, कधीही खंड पडलेला नव्हता. पण म्हणतात सासूबाई ज्यावेळेला असा विचार करायला लागल्या, त्यावेळेला त्या मला सारख्या अशा सुईच्या टोकावर पकडायला लागल्या. "तू असंच केलेस, तसंच केलेस." आणि मी एकतर त्यांच्या म्हणजे मिस्टरांच्या ह्याच्यात आणि माझ्या ह्याच्यात इतकी मला त्रास व्हायला लागलेला होता म्हणतात. माझ्यापेक्षा त्यांना जास्त लागलेलं असल्यामुळं मला त्या त्या गोष्टींचं खूप वाईट वाटायला लागलेलं होतं. आणि त्यात सासूबाई सारख्या मला त्रास द्यायला लागल्या म्हटल्या. काहीतरी कारण काढायचं होतं, की ही इथून गेली पाहिजे. म्हणजे इतक्या प्रमाणात तिकडनं काहीतरी, काहीतरी शिकवलं चाललेलं होतं. का तर सासूबाईंची तब्येत त्याच्यानंतर सुद्धा अजून व्यवस्थित ठीकशी झालेली नव्हती. आणि त्याच्यामुळं त्यांची चिडचिड जास्त व्हायला लागलेली होती, की मी इतकी फिट असणारी बाई आणि असं. आणि मग मला ते थोडंसं जाणवायला लागलं म्हणलं, की ह्या मला कुठेतरी घरातनं बाहेर काढायला बघायला लागलेत किंवा ह्या मला टार्गेट करायला मला माझ्या नवऱ्यापासून लांब करायला बघायला लागलेत. हे प्रत्येक गोष्टीत बोलून दाखवावं लागत नाही. काही-काही कृती अशा असतात म्हणतात, की त्यातून जाणवतं. तर ते जाणवायला लागलेलं होतं म्हणल्या आणि मग मी घाबरायला लागले म्हणल्या, की ह्या काहीतरी शिकवून माझ्या संसारात काहीतरी हे करतील का? मी 1-2 वेळा बोलले पण, की मला जाणवलं ते आणि मी बोलले पण म्हणला की "आई तुम्हाला असं वाटतंय का हिचा पायगुण वगैरे खराब आहे आणि त्याच्यामुळं वगैरे?" तर हे बघा मी जसं ह्यांनी सांगितलंय त्या पद्धतीने मी आईंच्या मार्गात आले. आता मग बाकी कुठल्या गोष्टी मला काही माहिती नाहीत. पण मी माझ्या पद्धतीनं उपासना वगैरे करायला लागले. तर आई यातनं आपल्याला सगळ्यांना बाहेर काढतील, असं मी 2-3 वेळा बोलले, पण त्यांनी काही प्रत्युत्तरच दिलं नाही. "मी तुला काय म्हटलंय का बाई? मी तुला काय बोलले का? मी तुला तसं म्हटलंय का?" असं त्या म्हणजे अर्थाचा अनर्थ करून वेगळंच बोलायला लागल्या म्हणलं. आणि मग अशा ह्याच्यामध्ये खूप एकटं वाटायचं आणि असं वाटायचं की जावं काय माहेरी. पण ह्यांची पण अशी कंडिशन होती आणि माझं पण दुखणं घेऊन मी कुठं जाणार? ते दवाखाना आपल्या घरी चालू आहे. सासूबाईंची पण तब्येत बरी नाही आणि आपण त्यात तसं जाणं ते पण चुकीचं आहे. पण हे मानसिक टॉर्चर जे करायला लागलेल्या होत्या त्याच्यामुळं फार त्रास झाला म्हणतात त्या. थोड्या दिवसांनी मी माझे मिस्टर, माझ्या सासूबाई यातून थोडं-थोडं बाहेर पडलो. म्हणजे त्यांची पण तब्येत चांगली व्हायला लागली. माझ्या मिस्टरांची पण, माझं पण व्यवस्थित झालं. सगळं व्यवस्थित व्हायला लागले. असं थोड्या दिवसांनी वाटायला लागलं आणि त्याच्या आधी 1 महिना माझ्या छोट्या नणंदबाई ज्या होत्या, त्या आईला आणि भावाला वगैरे आम्हाला सगळ्यांना बघण्यासाठी म्हणून आलेल्या होत्या म्हटल्या त्या आणि त्या प्रेग्नंट होत्या म्हटल्या. आणि 6वा महिना त्यांना सुरू होता. त्या इथून आमच्या इथून गेल्या आणि एक 20-22 दिवसात म्हणतात त्यांचं मिसकॅरेज झालं. तुम्हाला काय सांगू म्हणतात, मग तर सासूबाईंचा असा विश्वास आणि त्यांनी स्वतः नणंदबाईंनी फोन करून म्हटला, "आई मी यायला नाही पाहिजे होतं तुझ्या तुझ्या घरातच काहीतरी वाईट ताकद म्हणतो ना आपण वाईट गोष्ट शिरलेली आहे आणि माझं सुद्धा वाटोळं झालं त्याच्यामुळं." असं त्यांनी बोलल्या म्हणल्या. आणि मग माझ्या सासूबाईंनी तोंडावर बोलल्या, की "नाही बाबा तुझ्या बायकोतच काहीतरी फॉल्ट आहे आणि ती आल्यापासूनच घरात हे असं चालू झालेलं आहे."
आणि माझ्यापर्यंत होतं, तुझ्यापर्यंतसुद्धा आल्यावर मी गप्प बसले. पण माझ्या मुलीच्या मुलापर्यंत तर मी म्हणलं, "अहो, मी काय हातानं केलंय का?" किंवा पण ते आमच्यावर का? तुझी बला आमच्यावर का? काय आहे तुझ्या पायगुण कसला आहे मला माहीत नाही बाई. पण तुला जर बायको पाहिजे असेल, तर बाबा तू तिला घेऊन बाजूला राहा. आमच्यावर तिची सावली नको. आणि जर तुला नको असेल, तर सरळ आम्ही सांगतोय त्या पद्धतीनं हे लग्न मोडलं गेलं पाहिजे. अजून जे बसलंच नाहीये लग्न ते मोडायचं. आणि मग मला इतका त्रास व्हायला लागला, इतकी भीती वाटायला लागली, मी इतकी रडायला लागले. म्हटलं, "अहो, तुम्ही असं का बोलताय? आणि ह्या सगळ्या गोष्टींचा माझ्याशीच संबंध आहे असं कसं वाटतंय तुम्हाला ते?" असं मी काय मी कसं समजवू हेच त्यांना मला समजेना म्हणतात. त्यांना कसं समजवायचं? मी रोज रडायची म्हणतात. मला जेव खा म्हणेनात, तू स्वयंपाक कर म्हणेनात. स्वयंपाक करायच्या आधीच मी उठून सासूबाईच माझ्या करायच्या, मुलाचं पण करायच्या. त्यांना माझं हातचं खायला देईनात म्हणतात. आणि मी काय केलं, की "ते तुझं ठेव बाजूला, तुझं तू खा जा." असं करायच्या म्हणल्या. मी कितीही लवकर उठून, मी अगदी 6:00ला जरी उठलं तरी ह्या 5:00ला उठून, का तर हिचा हात नको लागायला. आणि मी केलेले एकही त्यांनी अन्नसुद्धा खाईनात म्हणल्या. आणि खूप एकटं वाटायला लागलं. म्हणलं आईला सांगावं का? घरी सांगावं का? तर असं वाटायला लागलं ह्यांनी कधी बोलले नाहीत. ह्या गोष्टी आपल्यातच आहेत अजून. आणि ह्यांनी माझ्या वडिलांपर्यंत नेलं नाही. आपण नेणं चुकीचं आहे. म्हणून मी तसंच सगळं घोटून घ्यायला लागले म्हणलं. आणि खूप रडायची म्हणलं. त्यातनंच सेवा करायची. आणि मी एक दिवशी माझ्या मिस्टरांना म्हटलं, "तुम्हाला पण असं वाटतंय का हो?" तर त्यांच्या पण मनात कुठेतरी यायला लागलेलं होतं. पण त्यांनी ते मला नाही जाणवून दिलं. ते म्हटले, "नाही तसं काही नाहीये. तू सेवेकडे लक्ष दे." आणि मी म्हटलं, "आई माझ्या हातचं तुम्हाला खायला सुद्धा देत नाहीये ते. तर असू दे, ते थोडे दिवस असते. असू दे, तसं तसं काही मनात आणू नको. तुझं तू करत जा आणि खात जा." इतकी गोष्ट ही बेकार वाटली म्हणतात मला, की तुझं तू कर आणि खा आणि तुझं तू हे कर. अ, मग मी इतकी रडले म्हणतात आईंच्या पुढं, की मला तुम्ही कोण आहे? काय आहे? काही माहीत नसताना माझ्या नवऱ्याच्या शब्दावर मी तुमच्या चरणाजवळ आले. मी करायला लागले. त्यावेळेला म्हणतात माझा नेम जो होता तो फक्त म्हणतात सायन्स मरणाचा नेम होता आणि 5 मिनिटं वाचन एवढाच नियम होता म्हणतात. माझा काहीसुद्धा दुसरा नेम नव्हता. आणि नित्योपासना माझे मिस्टर करत होते. पण मला संध्याकाळचं जमणार नव्हतं म्हणजे लग्नाच्या आधीपासूनच. आणि लग्न झाल्यावर सुद्धा संध्याकाळचं लवकर जमेल, नाही जमेल म्हणून मी भजनाचा नेम केलेला होता म्हणतात सायन्स मरणाचा. आणि 5 मिनिटं फक्त वाचन एवढाच काय तो नियम होता म्हटला. आणि नामस्मरण वगैरे ही गोष्ट काहीच मला माहिती नव्हती. म्हणजे ओम नमः शिवाय म्हणून भजन सुरुवात करायचं एवढं माहिती होतं. ज्या वेळेला मला फार त्रास व्हायला लागला आणि ह्या सगळ्या टेन्शननी मी आजारी पडायला लागले म्हटलं. मला म्हणजे उगीचच थकवा आल्यासारखा. का तर जेवणच जायचं नाही म्हटलं ह्या सगळ्या गोष्टींनी, की माझं लग्न तुटेल आता, किंवा मला माझ्यापासून वेगळं करतील नवऱ्याला. ह्या सगळ्या टेन्शननी मला जेवणच जायचं नाही. अशक्तपणा वगैरे थोडा यायला लागल्या म्हणल्या त्या. पण त्यातनं मी सावरलं, की आपण जर आजारी पडलो तर आपल्याला कुणी नाही बघणार. आणि कदाचित आपल्याला इथनं माहेरीच पाठवतील, आजारी पडलेस तर जा तिकडं म्हणून. मग त्यामुळं मी स्वतःला आणि सावरलं म्हणला. आणि सासूबाई उठायच्या, स्वतः स्वयंपाक करायच्या आणि निघून जायच्या. आपल्या रूममध्ये जाऊन त्या बसायच्या. तर मला काही विचारायच्या नाहीत, माझ्याशी बोलायच्या पण नाहीत आणि काहीच नाही म्हटल्या. नणंदबाई पण फोन वगैरे करायच्या वगैरे. आणि आल्या त्याच्यानंतर सुद्धा 1-2 वेळा त्या आल्या म्हटल्या. आणि आईशीच आणि भावाशी बोलल्या वगैरे, माझ्याबरोबर बोलल्या सुद्धा नाहीत. मीच बरं आहे का वगैरे, हां ठीक आहे ते एवढंच बोलल्या. परत तू कशी आहेस काय, काही माझ्याबरोबर बोलणंच कोणी हे केलं नाही म्हटल्या. सगळेजण म्हणजे तुटक राहायला लागले माझ्यापासून म्हटलं. फक्त एवढाच उद्देश होता, की हिनं इथनं जावं. तर मला काही कळेना म्हटल्या. आईंच्या सारखी पाया पडायची, आईंना सारखी विनवण्या करायची, की ह्यातनं काहीतरी मार्ग काढा. आम्ही अनुग्रह घेतलाय, मी तुमचं करायला लागले.
आणि एक दिवशी मग मी माझ्या मिस्टरांना बोलले म्हटलं, की असं आणखी काही सेवा करता आली तर मला सांगा आईंची, की जी केल्यामुळं मी म्हणजे हे काय तुमच्या मनात जे सगळ्यांच्या यायला लागले. तर त्यांनी म्हटले, "माझ्या काही मनात नाही आहे." पण ते होतं. नाही म्हटले, पण ते होतं म्हणलं. तर मी म्हटलं त्यांना, की तरी पण अ, जे काय असेल, कुणाच्या मनात काय-काय यायला लागलंय, त्यातनं बाहेर काढावं म्हणून काहीतरी सेवा असेल तर मला हे करा. तर म्हणल्या, "हां, मी विचारून सांगतो." तर त्यांनी ज्यावेळेला त्या श्रुतीला विचारलं म्हटल्या, त्यांची मैत्रीण, तिला विचारलं, तर त्यावेळेला तिनं म्हटली, त्यावेळेला तिनं सांगितली, की "इतके महिने नामस्मरण वगैरे करताय का? नामस्मरण करा जास्त वगैरे," असं त्यांनी सांगितलं. नामस्मरण करा म्हटल्यावर मग मी म्हटलं, की "किती वेळ करायचं? की हे कसं करायचं?" त्याच्या आधी मला माळ कशी धरायची असतात ते सुद्धा काही माहीत नव्हतं म्हटलं. माळ कशी पकडायची असतात. तर तिनं मला ती घरी आलेली एक दिवशी म्हटला आणि खूप चांगली म्हणला तिनं मला सांगितली, की अशी माळ पकडायची, असं नामस्मरण करायचं आणि तू जितकं तुला जास्त करता येईल तेवढं कर. मी म्हटलं घरी असे-असे प्रॉब्लेम आहेत आणि सगळ्यांना असं वाटायला लागलं, की माझ्या पायगुणानं झालंय. तर ती म्हटली, "असू दे, जे वाटतंय कुणाला काय वाटतंय त्याला आपण काही बदलू शकत नाही. तू तुझं करत राहा. आई एक दिवस लवकर कृपा करतील." मी म्हटलं, "अहो, मला असं वाटायला लागलंय, हे खरंच आहे का खोटं आहे सगळं? मी उगीच ह्यांनी म्हणतात म्हणून मी करायला लागले." तर ती मला बोलली म्हणतात, "हे बघ, तू जर नाही केलीस, तर त्याला पण असं वाटेल की नाही हे खरंच आणि तुमच्या लग्नानंतर असे प्रॉब्लेम सुरू झालेत, तर त्याचं पण आपसूक आईंच्यापासून मन लांब होईल. तर ही सेवा एकदा धरलेली आहेस, ती मात्र सोडू नको. ह्या सगळ्यातनं आई बाहेर काढतील." असं तिनं फक्त मला सांगितले, "नामस्मरण तेवढं वाढव. तू आता करतेस ना 1.5 तासाची सायस्मरण, छानच आहे. नामस्मरण वाढव, नामस्मरण कर आणि ज्या पण वेळेला नामस्मरण करशील, त्यावेळेला तो जो अंगारा असतोय, तो अंगारा घेत जा. म्हणजे खात जा, तो थोडासा चाटत जा अंगारा आणि थोडासा घरात हे करत जा," म्हणल्या, फुंकत जा. मी म्हणजे माझ्या मिस्टरांना तिनं सांगितलं, की तिला मी असं सांगितलंय, "अंगारा फुंकू दे तिला घरात." तर माझ्या सासूबाई पण काय बोलल्या नाहीत त्या सांगण्यावर आणि मग मी तसं करायला लागले म्हणल्या. ज्या वेळेपासून म्हणजे मी नामस्मरणाला बसायला लागले, ज्या वेळेपासून मी हे करायला लागले, त्या वेळेपासून रोज जेवढा पण अंगारा होईल, तेवढा सगळा मी फुंकायची, उगीच थोडासा चाटायची. माझ्या हातानं अंगारा वगैरे सुद्धा माझ्या सासूबाई किंवा माझे मिस्टर वगैरे माझ्या सासूबाई घेऊच द्यायच्या नाहीत त्यांना अंगारा वगैरे माझ्या हातानं. तर मी सगळीकडे असं ते अंगारा हे करायची म्हणल्या, फुंकायची वगैरे आणि हे करायची. तुम्हाला सांगू म्हणतात, नामस्मरण करून सुद्धा मी 2 वर्ष पुढे नामस्मरण करत होते म्हणल्या. काही एक फरक नव्हता म्हणल्या. नातं बिघडलं का तर प्रॉब्लेम्सवर प्रॉब्लेम्स, प्रॉब्लेम्सवर प्रॉब्लेम्स. माझ्या मोठ्या नंदेच्यात आणि त्यांच्या मिस्टरांच्यात म्हणतात, कधीही प्रॉब्लेम नव्हता. तर त्या म्हटल्या ह्या नणंदबाईचं असं झालं म्हणल्या आणि त्याच्यानंतर एक 4 महिन्यातच म्हणल्या, माझ्या मोठ्या नणंदबाई आल्या म्हणल्या घरी. त्यांच्या मिस्टरांचं आणि त्यांचं भांडण लागायला लागलंय म्हणून आणि त्यांचं कधीच हे नाही म्हटल्या. 2 मुलं आहेत त्यांना. 2 मुलं घेऊन त्या आल्या आणि मग तर म्हणतात माझी अशी फजिती सगळ्यांनी सुरू केली. नणंदबाई आल्यावर तर मग म्हणतात ह्या दोघी मायालेकींची अशी गट्टी जमली आणि मग माझी म्हणजे सासुरवास खऱ्या अर्थानं काय असतोय, तो इतका आईंनी मला भयानक भोगायला लावला म्हणतात की जे मला खायला मिळत होतं ना, ते सुद्धा मिळायचे वांदे झाले. ते एवढंच तो म्हणजे वरची धुणं भांडी वगैरे ज्यावेळेला नणंदबाई आल्या, वरची धुणं भांडी, मुलांचं जे पण काही कामं असतील, मुलांनी टाकलेला पसारा असेल, ग्लास वगैरे ते सगळे काढायचे म्हटल्या, फेकायचेत, खेळणी काढायची, फेकायची. ते सगळं मला करायला लावायच्या. फक्त मला स्वयंपाकखोलीत जाऊ द्यायच्या नाहीत. आणि मला जे स्वतःला करून खा, हे जे सांगितलेलं होतं, ते सुद्धा बंद झालं म्हटलं. आणि जे केले त्यातलं खा. मग ते उरलेलं-सुरलेलं काय असेल ते मला खायला मिळायचे म्हटलं. एवढं माझे आणि सेवा करेल तसं हे जास्त व्हायला लागल्यावर मग मला असं वाटायला लागलं म्हटलं, की मी का करायला लागले हे?
आणि अक्षरशः एक दिवशी म्हटला माझ्या नंदेच्या मुलानं असं भात जे आपण म्हणतो ना असं बोटं वगैरे घालून कालवून असं ठेवलेला होता तो भात. आणि दुसरा भात फक्त म्हणल्या 1 चमचाभर राहिलेला होता म्हणल्या आणि अर्धी भाकरी एवढंच राहिलेलं होतं म्हणल्या. मग सगळेजण ह्यांनी माझे मिस्टर वगैरे सुद्धा माझ्यापासून त्यावेळेला लांब-लांबच चाललेले होते म्हणल्या. आणि सगळेजण जेवून बसले म्हणल्या ह्यांनी. आणि ते तेवढंच राहिलेलं होतं. 1 चमचाभर भात राहिलेला होता. आणि तो म्हणजे मुलानं आपल्या खाल्ला नाही म्हटल्यावर नणंदबाईंनी माझ्या घेतला नाही म्हणल्या त्या भात. तो ठेव जा म्हणल्या. आणि जे चमचाभर भात राहिलेला होता तो आपण घेतला उरलेला सगळा आणि आपण खाल्ला. आणि मला सांगितलं तो त्या ह्याच्यातला भात तेवढा खा. मला एवढं वाईट वाटलं म्हणला, की इतकं म्हणजे लहान मुलं कशी खातात हे करतात आणि त्यानं हात वगैरे घाण हे केलेले तसं ते खाल्लेलं मला ते खायला इच्छा होईना म्हणला. आणि मी फक्त एवढंच बोलले, "मला नको भात, मी भाकरी फक्त अर्धी आहे ती तेवढीच खाते आणि मला भात नको." तर त्यांनी मला इतकं काय-काय सुनावलं, की हिला मुलं होणार आहेत का नाहीत? का ही अशीच राहणार आहे? एकतर आमच्या घराला इतके हिनं हे लावलेत आणि माझ्या मुलाचं खायला तिला एवढं हे झालं. ह्या गोष्टींसाठी इतकं मला. आणि त्या दिवशी मी इतकी रडले म्हणल्या आईंच्या पुढं. आणि आईंना म्हटलं माझे मिस्टर तिथंच होते. एकही शब्द ते बोलले नाहीत म्हटलं. एकही शब्द बोलले नाहीत. आणि मी आईंच्या पुढे एवढं रडले. मी म्हटलं, मी तुमचं करायला लागले ह्या गोष्टीची ही शिक्षा आहे का म्हणजे माझ्या ह्या नशिबातच आहे, मग मी तुमचं का करावं? जर नशिबातलं पण जर श्रुती म्हणत होती, की नशिबातल्या सुद्धा गोष्टी हे करतील आई, तर मग तुम्ही करत नाहीये, तर एकतर तुम्ही नाहीये किंवा हे तरी गोष्ट आहे, की मी तुमचं करू नये. आणि मग मी म्हटलं, तुम्हाला फारच त्रास व्हायला. मी इतके वर्ष झालं बघायला लागले म्हटलं. 3 वर्ष तरी होत आलती म्हणल्या या सगळ्या गोष्टींना. तर आणि माझ्या नणंदबाई आल्या तशा म्हटल्या. मग तर एवढं भयानक परिस्थिती झाली होती सॉरी 2-2.5 वर्ष त्या होत्या म्हटल्या आमच्याकडं. आणि मग मी ठरवलं म्हटलं, की काही नाही माहेरी जायचं आपण. ह्यांना हेच हवं आहे ना, तर माहेरी जायचं. त्या दिवशी म्हटलं मी बॅग भरली. अ, सगळं हे ते झाल्यानंतर जेवणं वगैरे झाल्यानंतर भांडी वगैरे घासून घेतली आणि संध्याकाळी बॅग भरायला घेतली. माझे मिस्टर म्हटले, "हे बॅग कुठं भरून काय करायला लागलेस?" तर "नाही, मी उद्या जाणार आहे आईकडं" म्हणले. तर "आत्ता का अधेमध्ये तू माहेरी चाललेस?" तर "नाही, मी जाणार आहे. बघू कधी येईन माहीत नाही मला. आले तरी पण येईन, नाही आले तरी पण नाही येणार. तुमच्या घरात जर माझ्यामुळे एवढे प्रॉब्लेम व्हायला लागलेत, तर आपण वेगळं झालेलंच बरं आहे." असं मी बोलले म्हणल्या माझ्या मिस्टरांना. तर ते म्हटले, "अगं काय वेड लागले का? असलं काय उगाच मनात आणायला लागलेस? आता प्रॉब्लेम्स आहेत तर त्यांनी तर काय करणार? त्यांच्या पण मनात येणार. पण मी काय करू?" म्हणलं. "मी मी मुद्दाम काय केलंय का? मी मुद्दाम कुठल्या गोष्टी आणल्यात का? आणि असं जर होत असेल तर नकोच. माझ्यामुळं तुमच्या घराला ग्रहण कशाला?" असं मी बोलले म्हणलं. आणि मी दुसऱ्या दिवशी माहेरी जायला निघाले. कुणीही थांब म्हटलं नाही, कुणीही अडवलं नाही. माझ्या मिस्टरांनी रात्री जेवढं बोललेले तेवढंच बोललेले. सकाळी ते पण काही बोलले नाहीत. मी आईकडे निघून आले म्हणलं. आईकडे निघून आले आणि आईला काही बोलले नाही म्हणलं आणि ताई पण कुणी काही बोलले नाहीत की असं-असं असं काही बोलले नाहीत माझ्या घरचे प्रॉब्लेम. त्यांनी पण कुणीच नाही, मिस्टरांनी पण नाही, सासूबाईंनी पण नाही म्हणलं. आणि मग मी ठरवलं की नाही आईंची उपासना वगैरे काही करायचं नाही. आपण निघताना ज्या माणसासाठी आपण ही उपासना धरलेली होती, त्या माणसाने एकदा सुद्धा बॅग हातातून घेऊन म्हटलं नाही, की हे असलं काही मनात आणायचं नाही आणि जाऊ नकोस तू. सगळ्यांच्या समोर गपचूप जो माणूस उभा होता, इतके वर्ष मी सहन करायला लागले, तरी पण ज्या माणसानं म्हटलं नाही, की तिला का दोष देताय? ह्या गोष्टीसाठी तिनं काय केलंय? असं ज्या माणसानं बोललं नाही, तर त्या माणसासाठी मी का ही उपासना करायची आणि काय या आईंनी तर मला काय दिलंय? असं माझं हे झालं आणि मी त्या दिवशीपासून उपासना बंद केली म्हणतात. 5 दिवस झाले म्हणतात. मी उपासना अजिबात केली नाही. म्हणजे काहीच केलं नाही म्हणतात. ना सायंस्मरण, ना नामस्मरण. आईंचा एक फोटो माझ्यासोबत आलेला होता म्हणतात. म्हणजे तो पर्समध्ये होता त्यामुळं आलेला होता.
पुस्तकं वगैरे बाकी काहीसुद्धा मी आणलेलं नव्हतं. मला आईनं दिलेल्या साड्या वगैरे ज्या होत्या लग्नात, तेवढ्याच मी घेऊन आलेले होते. त्यांचं सगळं तिथंच ठेवलेलं होतं. आईच्या इकडून मला जे छोटं मंगळसूत्र केलेलं होतं, ते तेवढं घातलेलं होतं. त्यांचे दागिने वगैरे सगळं मी तिथं ठेवलेलं होतं म्हणलं. तर ज्या वेळेला मी आले म्हणतात 5 दिवस काही उपासना केली नाही, काही नाही. आणि 6-7 दिवसानंतर मला एक स्वप्न पडलं म्हणलं आणि मी लवकरच येईन तुझ्याकडं. असं एक कोणतरी बोलायला लागले. एक म्हणजे अगदी छोटंसं कोणतरी आहे अ, आणि मी लवकरच येईन तुझ्याकडं. असं छोटंसं बाळ आपण म्हणतो ना, तसं छोटंसं मुलगा-मुलगी काय सांगता येणार नाही म्हटलं. पण ते म्हणायला लागले, की "मी लवकरच येणार आहे तुझ्याकडं आणि तू काळजी करू नकोस आणि तुझी सेवा तेवढी खंडित करू नकोस. चालू ठेव." असं मला ते छोटंसं बाळ सांगायला लागलंय. मग ते मुलगा होतं, मुलगी होतं, मला काही कळलं नाही म्हटलं आणि मी येणार आहे खरं तुझ्याकडं. हे ज्यावेळेला मला असं स्वप्न पडलं ना, त्यावेळेला मी दचकून जागी झाले म्हणला आणि मी एकदम घाबरले. घाम फुटलेला मला आणि बघितलं तर 2:15 वाजलेले होते म्हणल्या घड्याळामध्ये. मला एवढं असं हे झाल्यासारखं झालं म्हणलं. आईला मी हलवून जागी केली आणि आईला म्हटलं, "मला असं-असं स्वप्न पडलंय." तर आई म्हटल्या, "अगं, छोटंसं बाळ म्हणजे तू प्रेग्नंट वगैरे राहशील लवकरच." मी काय सांगू हिला? मी असं आईला सांगितलेलं होतं. "अधेमध्ये कशी आलीस आणि आले नाहीत तुला सोडायला वगैरे?" तर "नाही, त्यांना सोडायला वेळ नाहीये" वगैरे असं मी घरी सांगितलेलं होतं. म्हटलं, आईला काय सांगणार? मी किती दिवस राहणार आहे, की कायमची राहणार आहे, हे ह्या यानं आलेली मी होते. मी आईला काहीच सांगितलेलं नव्हतं. वडिलांना काही माहीत नव्हतं आणि मी रडायला लागले म्हटलं. तर आई म्हणते, "अगं, रडायचं काय? उलट देव तुला चांगलं संकेत द्यायला तू त्या आईंचं करतेस. खरं केली नाहीस का 4-5 दिवसात आल्यापासून आणि झोप आता, उगीच रात्रीचं हे करू नको." असं करून तिने मला झोपवली. पण मी जागीच राहिले म्हणतात आणि 2 दिवसांनी परत मला स्वप्न पडलं म्हणतात. ह्या गोष्टी मी तरीसुद्धा आईंचं काही केलं नाही म्हणतात. मला स्वप्न पडल्यावर सुद्धा मी आईचं का तर मला माहीत होतं, की हा काहीतरी भ्रम असणार. तर त्या म्हणतात ज्या वेळेला मी झोपले परत, म्हणजे परत मला झोप लागली म्हणतात. झोपले परत आणि दुसऱ्या दिवशी असं वाटलं, की करावं काय आईचं? पण म्हटलं नाही आणि 2 दिवस नाहीच करत गेले आणि त्याच्यानंतर परत तिसऱ्या-चौथ्या दिवशी परत मला स्वप्न पडलं, "सेवा खंडित करू नकोस. तुझी सेवा चालू ठेव. ती येणार आहे फळाला." असं कोणतरी सांगायला लागलंय मला. पण ती बाई आहे, पुरुष आहे, लहान आहे, मोठा आहे, कोण आहे, काही कळलं नाही म्हणतात मला. आज तागायत मला ते कळलं नाही. म्हणतात बापरे! माझ्या अंगावर काटे आले. तर त्या त्या ज्यावेळेला त्या म्हणतात मला ज्यावेळेला असं स्वप्न पडलं, त्यावेळेला मी घाबरले म्हणतात. खरंच मी घाबरले. त्यावेळेला पण जाग आली. बघितलं तर 1 वाजलेला होता घड्याळात म्हणतात. आणि मी आईला म्हटलं, "आई, मला फार भीती वाटायला लागल्या. मला काहीच सुचेना झालंय गं. मला फार भीती वाटायला लागल्या." तर आई म्हणली, "अगं, काय होतंय तुला?" "नाही, मला झोप लागेना आणि भीती वाटायला लागल्या मला. घाम आल्यासारखं व्हायला लागलंय." तर आई म्हटली, "काही नाही होत आणि तू नामस्मरण कर. तुझं नामस्मरण आता 2-4 दिवस तू काही केली नाहीस ना म्हणून असं होत असेल. नामस्मरण कर." असं म्हणला आणि मी घाबरून नामस्मरण केलं म्हणला. झोपताना त्या दिवशी मग घाबरून मी नामस्मरण करायला लागले. आणि कोण आहे मला असं जे बोललं ते कोण आहे हे सुद्धा मला कळलं नव्हतं म्हटलं आणि मला फार भीती वाटायला लागली. त्याच्यानंतर म्हणतात 7-8 महिने मी माहेरातच होते. नंतर आई-वडिलांना आई-वडिलांना वगैरे तो प्रॉब्लेम कळाला आणि मग वडील पण म्हणायला लागले, "जर तसं वाटत असेल त्यांना, तर माझी मुलगी मला जड नाही आहे, माझ्या घरी राहिली तरी मला चालेल. असं असेल तर अगदी गोड बोलून माझ्या वडिलांनी सांगितलं, "असं तुम्हाला वाटत असेल तर ठीक आहे. आमची मुलगी आम्हाला जड नाही. तुम्हाला वाटत असेल तर आम्ही हे करतो." पुढं 7-8 महिने माझी उपासना चालू होती. मग मी उपासनेत खंड नाही केला. पण रोज रडत उपासना झालेली होती म्हणतात माझ्याकडनं. आणि मग म्हणतात 7व्या-8व्या महिन्यामध्ये ज्या वेळेला माझ्या मिस्टरांना अचानक असं वाटायला लागलं. मला आजही त्यांनी सांगितलेलं नाहीये म्हणतात, की का त्यांना असं वाटायला लागलं. खरं 7व्या-8व्या महिन्यात त्यांना असं वाटायला लागलं, की मला हिला आणायची आहे. तेवढ्या ह्याच्यामध्ये माझे कॉल्ससुद्धा रिसीव्ह करत नव्हते ते आणि तुम्हाला सांगू म्हणतात अचानकच एक दिवशी आले
आणि घरी चल असं बोलले. तर मला इतकं आश्चर्य वाटलं आणि आई म्हटली, "ह्यांच्या आईनं सोडलंच कसं आहे? सोडलंच कसं?" तर मी म्हटलं, आईला वगैरे विचारून आलाय का, की मी तिला आणायला चाललोय? विचारून आलाय का तुम्ही?" तर नाही. "मग कसं मग तुम्ही मला न्यायला आलाय? कुठून नेऊन नेऊन ठेवणार आहे? आणि काय म्हणजे तिथं नेऊन परत तुमच्या घरी काहीतरी प्रॉब्लेम आला 1 महिन्याभरात, तर परत मी इकडंच यायला लागणार आहे मला. त्यापेक्षा न आलेलं चांगलं. तुम्ही वकिलातर्फे काही जे प्रोसेस असेल ती करून लवकरात लवकर आपण मोकळं होऊया." असं मी बोलले म्हणतात. तर माझ्या आई-त्यान पण म्हटले, "हे बघा, तुमच्या घरातनं तुम्ही न सांगता आलाय न्यायला, ही गोष्ट जरी खरी असली, तुमची बायको आहे, तुम्ही कधीही नेऊ शकताय. त्यात आम्हाला पण काही आपत्ती नाही. पण उद्या उठून आणि काही प्रॉब्लेम झाला तर उगीच तिच्यावर पण नको आणि तुम्हाला पण त्रास नको. तर राहू दे ती इथं आणि तुम्हाला जर तसं वाटत असेल, तुमच्या आईला पण वाटतंय की नाही तुम्हाला जर वाटत असेल की हिच्यावरच तरी पण संसार करायचा आहे, तर तुमच्या आईला विचारा, तिथं येऊ दे का? नाहीतर तुम्ही दुसरीकडे तिला घेऊन राहावा." आईनं बोलली. माझे मिस्टर ठीक आहे बोलले, पण गेलेच नाहीत त्या दिवशी. घरीच गेले नाहीत. "मी आज राहू का इथंच मग?" असं बोलले. आई आता नाही तरी कसं म्हणणार, की "नका, नाही राहू नका, तुमचं तुम्ही घरी." तरी आई बोलली त्यांना, की "तुम्ही म्हणजे राहायला आम्हाला काही आपत्ती आहे का? तुम्ही राहिलं तर आम्हाला काही आनंदच आहे. पण घरी सांगा, की मी इकडं आलोय. तुमची आई राहा म्हणत असेल तर राहा. नको म्हणत असतील तर उगीच वाद नको, घरी जावा." असं बोलले. आणि त्यांनी फोन केला आईच्या सांगण्यावरनं घरी फोन केला, की "मी इकडं आलोय आणि मी राहणार आहे आजच्या दिवस." तर आई त्यांची तिकडून काय बोलली आम्हाला माहिती नाही म्हटलं. पण त्यांनी फोन कट केला आणि ते म्हटले, "मी राहणार आहे आजच्या दिवस." आणि मग राहिले ते. मला असं वाटत होतं म्हटलं, की कोणतरी अनोळखी माणूस आलाय आणि तो आपल्या घरात आल्यामुळं आपण म्हणजे इन्सिक्युअर झाले, कुठेतरी असुरक्षितपणा जाणवायला लागलाय मला, असं वाटायला लागलं म्हटलं. उगीच ते कुठल्यातरी खूप लांबच्या नातेवाईकांबरोबर आपण कसं फॉर्मॅलिटी करून बोलतोय, तसं तुम्ही काय जेवणार आहे, तुम्ही काय खाणार आहे, असं. तर मग दुसऱ्या दिवशी ज्यावेळेला ते निघायला लागले म्हटलं, तर त्यावेळेला ते बोलले, की जरी आई नाही म्हटली म्हणजे जरी इथं आणू नको घरी तिला, असं बोलली, तरी मी रूम बघतो, आपण दुसरीकडे राहूया. ज्यावेळेला त्यांनी हे शब्द बोलले म्हणला आणि ते गेले, त्यावेळेला मी इतकी आईंच्या पुढे रडले म्हणला, इतकी रडले म्हणला. आणि त्या दिवशी माझा बांध एवढा फुटलेला म्हणतात त्या, की 7-8 महिने आई-वडिलांना काही वाटायला नको किंवा त्यांना असं वाटायला नको, की मी फार गुंतले त्या नात्यामध्ये, असं वाटायला नको म्हणून मी फार स्ट्राँग आहे असं दाखवायला लागले होते म्हटलं आई-वडिलांना, की जाऊ दे त्यांना नाही नको आहे तर मला काही गरज नाही आहे त्या नात्याची. मी काय एवढी काय त्यांच्या जीवावर पडून खाणार नाही आहे. मी कुठेतरी जॉब करून माझं मी निवांत राहीन. असं मी एकदम स्ट्राँग आहे असं जे बिहेवियर माझं इतक्या महिन्यात चाललेलं होतं, ते एकदम बांध त्या दिवशी फुटला म्हणलं आणि मी इतकी मोठमोठ्यानं रडले म्हणतात. तर आई बोलली, "हे बघ," म्हणला, "ही कुठेतरी तुझी परीक्षा असेल, काय असेल, पण तू करायला लागलेस ना आणि ज्या नवऱ्यासाठी तू हा मार्ग धरलायस, त्याला तुझ्या त्या गुरूंनीच पाठवून दिलेला आहे," म्हणला. आणि त्या दिवशी पहिल्यांदा आईसुद्धा आईंच्या पाया पडली म्हणला, की माझ्या मुलगीचा संसार परत पूर्ववत हे करा आणि त्या घरात काही तिच्या पायानं काहीतरी येत असेल, काहीतरी वाईट बाधा होत असेल, तर ती तुम्ही दूर करा. आम्हाला तर त्यातलं काही माहिती नाही. का वडील कारण अजिबात मानणारे नाहीत म्हणला देवधर्म वगैरे. तर मग म्हणल्या माझे मिस्टर गेल्यानंतर मी खूप रडल्यानंतर आई मला बोलली, "तुझं नामस्मरण, तुझी सेवा चालू ठेव. काय असेल ते असेल आणि मला वाटतंय नेतील तुला लवकरच इथून." आणि तुम्हाला सांगू म्हणतात 1 महिना गेला. मला अधून-मधून त्यांनी 4-5 वेळा त्याच्यानंतर फोन केला. "कशी आहेस?" वगैरे विचारलं. हे ते केलं. "काही गरज असेल तर सांग मला." हे पण 4-5 वेळा, महिन्यात 4-5 वेळा आणि एका महिन्यानंतर ते आले. तर त्यांनी रूम वगैरे तिकडं सगळं घेऊन का तर सासूबाई नाहीच बोलल्या, "तिला इकडं नाही आणायची. तुला राहायचं असेल तिच्याबरोबर राहा. काही प्रॉब्लेम आले तरी पण आम्हाला परत सांगायचं नाही." हे बोलल्या. आणि तुम्हाला सांगू म्हणतात
रूम घेतली माझ्या मिस्टरांनी, म्हणजे 1 BHK फ्लॅटच घेतला म्हणल्या आणि मला घेऊन गेले म्हणल्या. मला घेऊन गेले. आईला इतका आनंद झाला आणि ज्यावेळेला मी गेले, मला असं वाटलं आता तिथं गेल्यानंतर कुठल्या-कुठल्या गोष्टी आणाव्या लागतील, काय-काय करावं लागेल. तर माझ्या मिस्टरांनी सगळे माझे लग्नातले सगळ्या गोष्टी वगैरे सगळे घेऊन येऊन तिथं सगळं मांडामांडी केलेलं होतं. फक्त भांडी वगैरे काही व्यवस्थित केलेली नव्हती. काय कसं तर पण हे केलेलं होतं. ते फक्त मला ॲडजस्ट करावं लागलं. बाकी सगळं ज्या गोष्टी लागणाऱ्या होत्या, त्या सगळ्या महिनाभरात त्यांनी घेऊन ठेवलेल्या होत्या. म्हटलं फ्रीजसहित सगळं घेऊन ठेवलेलं होतं. आणि मग मला असं वाटायला लागलं, की ही आपली नवीन सुरुवात झालेली आहे, असं वाटायला लागलं म्हटलं. आणि तुम्हाला खरं सांगू म्हटलं, जे जे स्वप्न आईंनी मला दाखवलेलं होतं, जे स्वप्न मला पडलेलं होतं, ते 3 महिन्यात आईंनी पूर्ण केलं आणि मी खरंच प्रेग्नंट राहिले म्हटलं. आणि माझा जो मुलगा झालेला आहे, तो म्हणजे गोकुळाष्टमीचा आहे म्हटलं. मला एवढं आश्चर्य वाटलं, तुम्हाला खरं सांगू, आपण ज्यावेळेला मनापासून सेवा करत असतोय, पण ते 4 वर्ष त्या म्हणला असे होते ना, की संपलेलं होतं, माझा पूर्ण प्रपंच संपलेला होता. माझं पूर्ण हे झालेलं होतं आणि मी तुझ्या घरी येणार आहे. हे जे माझा मुलगा गोकुळाष्टमीच्या दिवशी श्रावणात माझा मुलगा झाला. तुम्हाला काय सांगू म्हणतात, म्हणजे इतकं गोकुळाष्टमीच्या दिवशी नाही, गोपाळकालाच्या दिवशी म्हणजे तेच गोकुळाष्टमी, गोपाळकाला तेच. तर त्या म्हणल्या इतकं तुम्हाला काय सांगू, ह्या ह्या गोष्टी 3 महिन्यात मी प्रेग्नंट राहिले म्हटल्या तिथून गेल्यानंतर. आणि ज्या वेळेला ही गोष्ट कळली माझ्या आईला, त्यावेळेला आई माझी इतकी रडली म्हणल्या, "तुला जे स्वप्न पडलेलं होतं, ते तुझ्या आईने खरं करून दाखवलं आणि जे तू म्हणत होतीस, की मला कळलं नाही की कोण बोलतंय, तर ते तुझ्या आईच होत्या." आणि इतकं आईंनी त्याच्यानंतर मला कधी मागं बघायला लावलं नाही म्हटलं आईंनी. मी खरं कायम प्रार्थना करायची म्हटलं, की माझ्या नणंदबाई तिथं ज्या आहेत, त्या तेवढ्या त्यांच्या घरी तशा व्यवस्थित जाऊ देत. जशा होत्या त्यांच्या घरी तशा राहू देत. का तर त्यांचा कुठं दोष होता असं मी म्हणणार नाही म्हणतात. का तर कुणालाही असं वाटणं साहजिक आहे. पण यात माझा काही दोष होता का? ह्या पण गोष्टी त्यांनी थोड्याशा विचार करायला पाहिजे होत्या म्हटलं. त्याच्यानंतर म्हटल्या खूप सगळं चांगलं. त्याच्यानंतर सुद्धा माझा मुलगा 3-4 वर्षाचा होईपर्यंत माझ्या सासूबाईंनी त्याला घेतलं नाही का बघायला सुद्धा आले नाहीत. बारशाला कुणी आले नाहीत. ना नणंद ना कुणी आले नाहीत म्हटल्या. त्याच्यानंतर आम्ही माझा मुलगा झाल्यानंतर 1 वर्षभरात त्या पण त्यांच्या घरी गेल्या म्हणल्या. खूप चांगल्या रीतीनं म्हणजे नणंदबाई वगैरे त्यांच्या घरी गेल्या म्हणल्या माझा मुलगा झाल्यावर 1 वर्षभरानं ते. माझं सगळं व्यवस्थित झालं. माझे मिस्टर कधीतरी जायचे, यायचे. कधी मी गेलं तर सासूबाई आतसुद्धा ये म्हणायच्या नाही. मी गाडीतच बसायचे म्हणल्या. पण त्याच्यानंतर ज्यावेळेला माझी मुलगी झाली दुसरी म्हणल्या, खूप सगळं चांगलं झालं म्हणल्या आणि मुलगा माझा तुम्हाला खरं सांगू म्हणल्या, मुलगा माझा अशा पायगुणानं आला, की माझ्या पायगुणात जो दोष असेल काहीतरी, तो माझ्या मुलानं घालवला असेल म्हणल्या. आईंच्या कृपेनं तो गेला असेल. माझा मुलगा खरंच कृष्णाच्या रूपानं आलेला आहे म्हणतात. आणि त्याचं नावसुद्धा आम्ही माधव ठेवलंय म्हणतात. तर त्याच्यानंतर म्हणतात ज्यावेळेला माझी मुलगी झाली, त्यावेळेला मात्र माझ्या सासूबाई आल्या म्हणतात. आमच्या घरी आल्या. काय होतं ते प्रारब्धाचे भोग होते का माझ्या पायगुणानं खरंच काय झालेलं होतं, जे माझ्या मुलाच्या पायगुणानं मला वाटते की त्या सगळ्या गोष्टी गेल्या. तर त्या म्हणतात आईंच्या कृपेने गेल्या आणि मुलगी झाल्यानंतर मात्र सासूबाई आल्या, नणंदबाई वगैरे दोघी पण आल्या त्यावेळेला. आणि त्याच्यानंतर छोट्या नणंदबाई पण प्रेग्नंट राहिल्या, त्यांना पण मुलगा झाला म्हणतात. ह्या सगळ्या गोष्टी घडून आल्या. पण जे 4 वर्षाची जी सेवा होती किंवा 4 वर्षाची जी उपासना होती, त्याच्यात जो इतका प्रचंड त्रास झाला ना म्हणतात, तो त्रास न विसरण्यासारखा. जर त्यावेळी जर मी कंटाळून सेवा जर सोडली असती आणि त्या स्वप्नांवर जर मी विचार केला नसता किंवा त्या स्वप्नांवर मी लक्ष दिलं नसतं, कुठलं काय स्वप्न काही नाही, असं करून जर सोडलं असतं, तर कदाचित म्हणतात माझा प्रपंच परत कधीच बसला नसता. आणि आई ज्या खूप म्हणजे सोन्याहून पिवळं करणाऱ्या माझ्या आई आहेत म्हणतात, आयुष्य सोन्याहून पिवळं करणाऱ्या.
इतका इतका म्हणजे मोठा स्रोत आहे म्हणतात त्या म्हणत होत्या. इतका मोठा स्रोत आहे हा आई म्हणजे, की हाच जन्म नव्हे, येणारे कितीतरी पुढचे जन्म असतील, किती जन्म घ्यावे लागतील माहीत नाही. त्या सगळ्या ह्याच्यामध्ये ज्या वेळेला आईंचे चरण सोबत येतील, त्या वेळेला त्या जन्मात एकदम सोन्याहून पिवळं होणार. मग तो कुठलाही जन्म असू दे. खूप मोठा आईंचा आधार आहे म्हणतात आणि आईंनी त्यातून बाहेर काढलं. त्याच्यानंतर हे जे 8 वर्ष आहे म्हणतात, अगदी सोन्याहून पिवळे दिवस आईंनी दाखवले म्हणतात. खूप सुंदर सगळं झालेलं आहे म्हणतात. आणि फक्त जे आपले ह्याचे काळ असतात, परीक्षेचे काळ असतात किंवा जे आपले प्रारब्धाचे भोग म्हणतोय, ते ज्या वेळेला खूप हावी होतात, तर ते सेवासुद्धा कुठेतरी सोडायला भाग पडतात. त्या वेळेला फक्त सेवा नाही सुटली पाहिजे असं ताई म्हणत होत्या. तर असेच छान छान अनुभव सगळ्यांना येऊ देत. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय.